नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 22 जुलै, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया. लक्ष देऊन ऐका, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग जाणून घेऊया. माननीय अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. आपल्या कर्तृत्व, निर्णय क्षमता, प्रशासनावरील मजबूत पकड आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी, कणखर आणि लोकप्रिय नेता म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. जनतेशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संपर्क, प्रभावी नेतृत्व आणि विकास कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांना व्यापक लोकसमर्थन लाभले. सन 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग 8 वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून 6 वेळा कार्यभार सांभाळला. तसेच वित्त व नियोजन, जलसंपदा, ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास तसेच क्रीडा व युवक कल्याण यासारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. श्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प 11 वेळा विधानमंडळात सादर करण्याचा मान मिळविला. तसेच जुलै 2022 ते जून 2023 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांचा विकास, पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम करणे, सिंचन प्रकल्पांना गती देणे, औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि विकासाभिमुख प्रशासकीय निर्णय राबविणे यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना चालना मिळाली. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान झाले. राजकीय क्षेत्रात तसेच जनसामान्यामध्ये ते प्रेमाने अजितदादा या नावाने ओळखले जात. स्पष्ट वक्तेपणा, शिस्तप्रिय स्वभाव, कठोर परिश्रम आणि विकासासाठीची अखंड तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये होती. श्री अजित पवार यांची पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असून त्यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. कुटुंबाने सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील कार्याची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी बारामती जिल्हा पुणे येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. आज त्यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, श्री अजित पवार यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे दिनांक 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री अजित पवार यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून कोणत्या वर्षी निवडून आले? बरोबर उत्तर आहे सन 1991 मध्ये अजित पवार हे
बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले? तिसरा प्रश्न, श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किती वेळा कार्यभार सांभाळला? बरोबर उत्तर आहे, श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून 6 वेळा कार्यभार सांभाळला. चौथा प्रश्न, सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे, श्रीमती सुनेत्रा अजित पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, श्री अजित पवार यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात श्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.